एसएससी जे आहे आपल्यासाठी यावर्षी पण एक बंपर वॅकन्सी घेऊन आलेली आहे. मागच्या वर्षी सुद्धा माहिती आहे आपल्याला की 18,000 प्लस वॅकन्सीज निघालेल्या होत्या आणि या वर्षी सुद्धा जे आहे म्हणजे जे प्रिपरेशन करत आहे एसएससी साठी त्यांच्यासाठी खूप चांगली न्यूज आहे. म्हणजे मागच्या 8-10 वर्षातल्या या थर्ड नंबरच्या लार्जेस्ट वॅकन्सी सध्या निघालेल्या आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेऊया की वॅकन्सी किती आहे, त्यानंतर आपण म्हणजे फॉर्म कुठल्या पोस्टसाठी भरू शकतो, कुठल्या पोस्टसाठी कुठलं एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, पर्सेंटेज क्रायटेरिया, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. एक्झाम कशा कशा प्रकारे होते एसएससी ची, टियर 1 टियर 2 आणि त्यामध्ये कुठले सेक्शन राहतात, पेपर राहतात, सिलेबस काय राहते, याबद्दल जे आहे आपण डिटेलमध्ये आज जाणून घेऊया. तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत जुळलेले राहा म्हणजे तुमचे पूर्ण डाऊट्स जे आहे नक्कीच क्लिअर होतील. तो वेळ न गमावता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा आता एसएससी सीजीएल, ठीक आहे. तो एसएससी मीन्स स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि सीजीएल चा अर्थ होतो कंबाईन ग्रॅज्युएट लेवल. म्हणजे याच्यासाठी जे या ज्या पोस्ट आहे याच्यासाठी आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे. कुठल्या पोस्ट अशा आहे ज्याला एनी ग्रॅज्युएट चालते, काही पोस्ट क्रीम पोस्ट अशा आहे ज्याला पर्टिक्युलर कुठल्या तरी विषयामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. त्यानंतर जे आहे अजूनही काही अटी आहेत, पर्सेंटेजच्या अटी आहेत कुठल्या एखाद्या पोस्टसाठी आणि बऱ्याचशा म्हणजे 90% अशा पोस्ट आहे जिथे आपल्याला पर्सेंटेजचा क्रायटेरिया लागत नाही. तर त्याबद्दल सर्व काही आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तो फर्स्ट जर आपण बघितलं तर नंबर ऑफ वॅकन्सी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग मॅटर करते है ना. तर वॅकन्सी ज्या आहे 14,582 प्लस मध्ये म्हणू आपण याला, म्हणजे अजूनही याच्यात वाढ होण्याचे जे आहे ते चान्सेस आहे, घट तर नक्कीच होणार नाही. तर 14,582 जागा म्हणजे मागच्या 9-10 वर्षातल्या जर बघितल्या तो ह्या हायएस्ट पोस्ट आहेत. म्हणजे थर्ड नंबरच्या मागच्या वर्षी जास्त आलेल्या होत्या आणि एक त्याच्या आधी 35,000 प्लस जागा आलेल्या होत्या. ह्या थर्ड नंबरच्या आहे म्हणजे आता 14,582 आणि अजूनही वॅकन्सी वाढवू शकतात. आता याचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते आलेलं आहे 9 जूनला, 9 जून 2025 जसं आपल्या समोर आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर याचं जे अप्लिकेशन मोड आहे म्हणजे जो आपण फॉर्म भरू शकतो तो कशा प्रकारे भरू शकतो, ऑनलाईन म्हणजे ऑफलाईन मध्ये आपल्याला फॉर्म भरता येत नाही. सेकंड एक्झामचा मोड पण याचा ऑनलाईन आहे, ठीक आहे. फॉर्मही आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे आणि एक्झामही कशी द्यायची आहे ऑनलाईन प्रकारेच आहे. एक्झाम 2 फेजेस मध्ये आहे. सिलेक्शन प्रोसेस जे आहे आपलं टियर 1 आणि टियर 2, जसं आपण बँकिंग मध्ये कन्सिडर करतो की प्रिलिम्स आणि मेन्स, तसं टियर 1 आणि टियर 2 असे दोन याचे फेजेस आहे समजा एक्झामचे. एज इलिजिबिलिटी जे आहे है ना, एजचा जो क्रायटेरिया तो दिला 18 ते 27. तसा काही एक्झाम साठी 18 ते 30 आहे, काही एक्झाम साठी 18 ते 32 सुद्धा आहे. तो याच्या ज्या व्हेरियस पोस्ट आहे आपल्याला माहिती आहे की स्टाफ सिलेक्शनच्या अंतर्गत जेवढे स्केल 2 लेवलच्या पोस्ट आहे त्या इथं भरलेल्या जातात आणि यातल्या सर्वात क्रीम ज्या पोस्ट राहतात त्या म्हणजे इन्कम टॅक्सच्या, त्याच्याबद्दलही आपण बघूया. तो 18 ते 30 किंवा 18 ते 32 आणि काही याच्यासाठी 18 ते 27 आणि एज रिलॅक्सेशन कॅटेगरी वाईज नक्कीच आपल्याला दिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जॉब लोकेशन ऑल ओव्हर इंडिया, तर ऑल ओव्हर इंडिया आपल्याला कुठेही जो आहे जॉब मिळू शकतो. हे आपण एक ओव्हरऑल बघितलं. तो नाव आपण डिटेल मध्ये जाऊया थोडं. तर नोटिफिकेशन रिलीज डेट आपण जसं ऑलरेडी बघितलं, नोटिफिकेशनची जी रिलीज डेट आहे ते 9 जूनची आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन बिगेन म्हणजे 9 जून पासून जे आहे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तर 9 जून ते आपल्याला जी लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची ती आहे 4 जुलै 2025 आणि सांगितलंय 11 PM पर्यंत, म्हणजे 12 वाजेपर्यंत नाही, 4 जुलैच्या रात्री 11 वाजेपर्यंत जे आहे आपण फॉर्म भरू शकतो. तर 9 तारखेपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि फॉर्म आपण भरू शकतो 4 जुलै पर्यंत. तर इथं एकच सजेशन राहील की लास्ट डेटची वाट बघू नका. काय होते कधी कधी आपण म्हणतो भरू भरू आणि आपला वेळ निघून जाते है ना, आणि ऍट द लास्ट मोमेंट कधी साईड हँग होऊन जाते किंवा व्यवस्थित चालत नाही. तो 4-5 दिवस घ्या, थोडस स्टडी करा याचा नोटिफिकेशनचा, कुठल्या पोस्टसाठी आपण इलिजिबल आहे किंवा कुठली पोस्टसाठी आपण फॉर्म भरू शकतो आणि त्याच्यानुसार 5-6 दिवसातच आपल्याला करायचंच आहे. तो लवकर फॉर्म भरून घेतलेला बेटर आहे. लवकर फॉर्म भरण्याचं अजून एक चांगलं म्हणजे असं राहते की आपण प्रोसेस मध्ये लागून जातो की चला आपण फॉर्म भरलेला आहे आणि आपली अभ्यासाला काय होऊन जाते, स्टार्ट होऊन जाते है ना. जेवढा लेट फॉर्म भरला तेवढा आपला लेट अभ्यास सुरू होईल.
तर लवकरात लवकर जास्तीत जास्त 4-5 दिवस आपले बघून घ्यायचं की काय त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यानंतर फॉर्म भरून घ्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्झामचे जर आपण बघितलं, ठीक आहे, आता हे 9 ते 4 जुलै पर्यंत फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर लगेच एक तुम्हाला जर काही समजा फॉर्म मध्ये करेक्शन असलं, काही प्रॉब्लेम असला तर त्याची पण एक डेट त्याने दिलेली आहे. आय थिंक इथे मेन्शन नाही केली आहे, पण ती आय थिंक 11 ते 13 जुलै पर्यंत म्हणजे 2 ते 3 दिवस तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यामध्ये जर फॉर्म भरताना तुमच्याकडनं काही चुकी झाली असेल तर तुम्ही जे आहे करेक्शन विंडो ज्याला म्हणू आपण ती ओपन होऊन जाते. ठीक आहे. आता याच्या जर एक्झामच्या डेट आपण बघितल्या तर आता सध्या आपण जून मंथ मध्ये आहोत. तो आपली जी एक्झाम होणार आहे टियर 1 म्हणजे फर्स्ट जी एक्झाम आहे दॅट इज 13 to 30 ऑगस्ट म्हणजे 13 ते 30 ऑगस्ट म्हणजे आपल्याकडे जुलै ऑगस्ट 2-2.5 महिने अजून सुद्धा या पेपरच्या अभ्यासासाठी आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये याचा प्रिलिम्स पेपर म्हणजे टियर 1 जो आहे आपण म्हणू तो कशा प्रकारे होत आहे, त्याचा कुठले त्याच्या सेक्शन राहतात ते सर्व आपण बघणार आहे. आणि टियर 2 मेन्स एक्झाम जे आहे डिसेंबर मध्ये सांगितलेली आहे. आता डिसेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये राहील, लास्ट वीक मध्ये राहील असं काही त्यांनी डिक्लेअर केलेलं नाहीये. तर हे टेंटेटिव्ह आहे. समजा हा डेट फिक्स आहे, सॉरी डिसेंबर महिन्यामध्ये कधी होतील हे फिक्स नाही आहे. ठीक आहे. चल तर नेक्स्ट आपण जर बघू याच्यामध्ये तर या काही पोस्ट दिलेल्या आहे म्हणजे कुठल्या पोस्ट साठी ह्या जागा निघालेल्या आहेत ते आपल्या समोर आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इन्स्पेक्टर, असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर. तो अशा व्हेरियस पोस्ट आपल्याजवळ दिसत आहे. काही अशा पोस्ट आहेत ज्याच्यासाठी समथिंग काहीतरी क्रायटेरिया आहे तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. तो अशा व्हेरियस पोस्ट आपल्याकडे आहेत त्यांचे व्हेरियस पे स्केल आहेत चांगले चांगले. ठीक आहे. तो यामध्ये बघा एज लिमिट ऍज ऑन 1 ऑगस्ट 2025 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 ला SC ST साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे आणि ओबीसी ला जसं 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन अलाउड आहे. पोस्ट नंबर 1 20 ते 30 वर्ष है ना, म्हणजे यातली जी पहिली पोस्ट आहे त्याच्यासाठी जे एज आहे ते आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर साठी एज आहे 20 ते 30 वर्ष आणि सेकंड पोस्ट पासून तर पोस्ट नंबर 14 पर्यंत 18 ते 30 वर्ष. त्याच्यानंतर जर समजा आपण पोस्ट नंबर मागची जी स्लाइड त्याच्यानुसार बघितलं, पोस्ट नंबर 6 साठी 20 ते 30 वर्ष, पोस्ट नंबर 12 साठी 18 ते 32 वर्ष, जसं मी सांगितलं काही इथं 32 वर्षही आहे आणि पोस्ट नंबर 15 to 22 इथं 18 ते 27 वर्ष. आणि मग हे जे हायएस्ट वाला आहे इथून आपल्याला जे आहे 5 वर्ष 3 वर्ष आपल्या कॅटेगरीनुसार काय भेटणार एज रिलॅक्सेशन मिळणार. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या जे एज रिलॅक्सेशन असते ते हायर साईड साठी असते, लोअर साईड साठी नाही. म्हणजे एखादा 17 वर्षाचा आहे आणि त्याला 20 वर्षाचा कन्सिडर केला जाईल असं नाही आहे. 30चा आहे तो 33 पर्यंत तो फॉर्म भरू शकतो. इथं 32 लिमिट आहे तर तो 35 पर्यंत समजा ओबीसी कॅन्डिडेट तर 35 पर्यंत भरू शकतो आणि समजा SC ST आहे तो 32+5 37 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो. आर्मी पर्सन असेल, डिसेबल्ड पर्सन असेल तो त्यांना मग वेगवेगळी आणखी सुद्धा याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन राहते. ठीक आहे. तो हे झालं एज रिलॅक्सेशन बद्दल. सेकंड आता याच्यामध्ये दिलेला आहे बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर. तर नावाचं स्टॅटिस्टिकल आहे तो याला स्टॅटिस्टिक लागणारच आहे. काय म्हणते बघा डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मॅक्झिमम 60% मार्क इन मॅथमॅटिक्स. कुठल्याही याच्यामध्ये डिग्री असली चालते. आता कुठल्याही याच्यामध्ये चालते म्हणजे मॅथ्स असणं गरजेचं आहे. मॅथमॅटिक्स है ना, डिग्री इन एनी डिसिप्लिन विथ मिनिमम 60% मार्क इन मॅथमॅटिक्स इन 12 12वी मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये किती पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे 60%चा. और डिग्री इन एनी सब्जेक्ट इन्क्लुडिंग स्टॅटिस्टिक म्हणजे तुमचं कुठलेही बाकी कुठलेही सब्जेक्ट असो पण एखाद्या कुठल्या तरी सेमेस्टर मध्ये जर स्टॅटिस्टिक तुम्हाला होतं तर मग तुम्ही ज्युनियर स्टॅटिस्टिक ऑफिसर साठी इलिजिबल आहात. नेक्स्ट जर बघितले स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 डिग्री इन एनी सब्जेक्ट इन्क्लुडिंग स्टॅटिस्टिक. तर इथं स्टॅटिस्टिकल जेव्हा नाव आलेलं आहे तो आपल्याला ग्रॅज्युएशन मध्ये कुठंतरी आपलं स्टार्ट झालेलं पाहिजे किंवा मग 12th मध्ये मॅथ्स मध्ये आपल्याला 60%चा क्रायटेरिया आहे. ठीक आहे. आणि मग ह्या जर 2 पोस्ट सोडल्या, ठीक आहे, 2-3 पोस्ट साठीच हा स्टॅटिस्टिकल आणि पर्सेंटेजचा क्रायटेरिया जसं मी तुम्हाला सांगितलं आउट ऑफ 100 10% अशा पोस्ट आहे जिथे स्टॅटिस्टिक किंवा मॅथमॅटिक्स किंवा पर्सेंटेजचा क्रायटेरिया आहे. अदर 90% ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी रिमेनिंग पोस्ट डिग्री इन एनी डिसिप्लिन BA BCom BSc इंजिनिअरिंग डॉक्टर समथिंग जे काही असेल तुमची डिग्री
ऑल आर इलिजिबल अँड नो पर्सेंटेज क्रायटेरिया. इथं पर्सेंटेजचा क्रायटेरिया कुठला नाहीये. ठीक आहे. तो हे रिमेनिंग पोस्ट डिग्री इन एनी डिसिप्लिन उरलेल्यांसाठी. ठीक आहे. आता नेक्स्ट जर आपण बघितलं तर हे टियर 1 एक्झाम आपली, ज्याला आपण प्रिलिम सारखं कन्सिडर करू, पूर्व परीक्षा. ठीक आहे. आणि दिस इज क्वालिफाईंग इन नेचर. याचे जे मार्क्स आहे ते फायनल सिलेक्शन मध्ये कन्सिडर केल्या जात नाही. याच्या बेसिसवर जे आहे फक्त आपल्याला मेन्स साठी अपेअर होणार, म्हणजे मेन्स म्हणजे टियर 2 साठी अपेअर होऊ आपण, आणि ऑन द बेसिस ऑफ टियर 2 जो आहे आपला फायनल रिझल्ट काय होणार, काउंट होणार. तर टियर 1 एक्झाम मध्ये बघा काय असते. एक आहे इंग्लिश कॉम्प्रहेन्शन, त्याचे 25 क्वेश्चन आहे आणि 50 मार्क आहे. इथं प्रत्येक ठिकाणी जर बघितलं तर इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. इंग्लिश कॉम्प्रहेन्शन, त्यानंतर क्वांटिटिव्ह ऍप्टिट्यूड मध्ये 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी. जनरल अवेअरनेस आहे 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी. जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग है ना, तो इथे 25 क्वेश्चन 50 मार्कासाठी. आता इथे जे लक्षात घ्या, रिझनिंग जे आहे टोटली बँकिंग सारखं रिझनिंग नाही राहत, थोडं डिफरंट राहते इथं. हा जो रिझनिंगचा पोर्शन बँकिंग वाला पोर्शन आहे, 25 पैकी 10 क्वेश्चन तुम्ही त्याच्यासारखे पकडू शकता. आणि जनरल इंटेलिजन्स मध्ये म्हणजे आपण म्हणू की अबस्ट्रॅक्ट रिझनिंग, तो अबस्ट्रॅक्ट रिझनिंग जसं की MBA CT ला वगैरे असते, तो ते म्हणजे वर्बल रिझनिंग आणि नॉन वर्बल रिझनिंग जसं आपण म्हणतो, तो आपल्याला वर्बल आणि नॉन वर्बल दोन्ही रिझनिंग इथे करणं आहे. त्यानंतर जनरल अवेअरनेस म्हटलेला आहे, पण जनरल अवेअरनेस मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, त्याच्यानंतर सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, ह्या सर्वच गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होतात जनरल अवेअरनेस मध्ये. 25 क्वेश्चन म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन, सनच्या अंडरमध्ये जेवढे अवेलेबल असेल त्यातला कुठलाही क्वेश्चन याच्या अंतर्गत विचारल्या जाऊ शकते. तो लिमिटेड नाही आहे हे, म्हणजे याचा अभ्यास भरपूर सारा करणं आपल्याला गरजेचं आहे जर पास व्हायचं असेल तर. तो फोकस एरिया जर आपण बघितला तर आपण जे चांगले मार्क काढू शकतो, दिस इज कम्पॅरेटिव्हली इझी सेक्शन. म्हणजे इथे जर आपण थोडा चांगला टायमिंग देतो तर इथे आपले मार्क निघू शकतात. नेक्स्ट जर आपण बघितलं इंग्लिश कॉम्प्रहेन्शन, म्हणजे इंग्लिश मध्ये मार्क काढणं इथे इझी आहे. या 2 सेक्शन मध्ये मार्क काढणं थोडंसं कठीण आहे कम्पॅरेटिव्हली, कारण इथे तर एव्हरीथिंग अंडर द सन आहे, म्हणजे भरपूर मोठा सिलेबस आहे. तो क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्येही आपण मार्क काढू शकतो भले. मेन 2 पोर्शन आहे पास होण्यासाठी, एक 4th नंबर अँड 1st नंबर, ज्याचा आपण जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले मार्क कव्हर करू शकतो. 3rd नंबर आपला फोकस क्वांटवर असायला पाहिजे. याच्यात ऍडव्हान्स मॅथमॅटिक्स पण असते, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम याच्यामध्ये जास्तीत जास्त विचारले जातात. तर तिथे आपल्याला म्हणजे याच्यामध्ये जे ऑब्झर्वेशन आहे, स्पीड, टाइम, डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, ट्रेन, इकडचे क्वेश्चन मॅक्झिमम विचारलं जातं क्वांटिटी ऍप्टिट्यूड मध्ये. ते चॅप्टर व्यवस्थित करायचे. आणि जनरल अवेअरनेस जसं होते आता पहिल्यापासून स्ट्रॉंग असेल तर फारच चांगलं आहे. वेळेवर म्हणजे याचं सजेशन दिलं जाईल की समजा नंबर ऑफ MCQ जेवढे तुम्ही सॉल्व्ह करू शकत असाल, MCQ सॉल्व्ह करा आणि त्याच्या बेसिसवर जे आहे जनरल अवेअरनेसला तुम्ही टायमिंग देऊ शकता. तो नंबर ऑफ क्वेश्चन 100 आहे, मार्क्स आहे 200, म्हणजे इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. कंपोजिट टायमिंग आहे आपल्याला, म्हणजे बँकिंग सारखा सेक्शनल टायमिंग नाही आहे, कंपोजिट टायमिंग आहे. तुम्हाला ज्या सेक्शनला जेवढा टायमिंग द्यायचा आहे देऊ शकता, तुम्ही अलाउट करू शकता. आणि कंपोजिट टायमिंग आहे 60 मिनिटचा, म्हणजे 100 क्वेश्चन 60 मिनिट आपल्याकडे याला सॉल्व्ह करायला आहे. दिस इज ऑल अबाउट टियर 1 एक्झाम. निगेटिव्ह मार्किंग ऑब्विसली याच्यामध्ये आहे ना. नेक्स्ट आपण जर बघितलं तो इथे बघा, टियर 1 will consist of objective type multiple choice question. The question will be said both in English and Hindi. इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज दोन्ही याच्यामध्ये तर राहणार आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग इथे सांगितलेली आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला की निगेटिव्ह मार्किंग आहे याच्यामध्ये. आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 0.5 ची, म्हणजे इच क्वेश्चन जर रॉंग झाला तर आपले 0.5 मार्क्स, म्हणजे 2 मार्कातून 0.5, म्हणजे 1 मार्कातून 0.25, म्हणजे 1/4 चीच आहे. जास्त काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपल्याला माहित आहे एका क्वेश्चनला 2 मार्क आहे. एका मार्काचे 0.25 तर 2 साठी 0.50. ठीक आहे. 1.25 0.25 समजा निगेटिव्ह मार्किंग आहे टियर 1 ला. आता यामध्ये टियर 2 मध्ये थोडस बऱ्याच जणांना कन्फ्युजन राहते, तर थोडस व्यवस्थितरित्या बघून घ्या. ठीक आहे. तर टियर 1 झाली आपली. आता टियर 1 जर तुम्ही पास होता तर त्याच्यानंतर आपल्याला दिना आहे टियर 2. एक मिनिट, ठीक. तो टियर 2 चा जो पेपर आहे, इथे लक्षात घ्या की आपल्याला पहिले आहे सेक्शन 1 पहिला. तो पहिला सेक्शन मध्ये आपल्याला काय काय आहे बघा, म्हणजे जनरली तो सर्वांना पेपर द्यायचा आहे. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल ऍबिलिटी आहे, मॅथमॅटिकल ऍबिलिटीचे 30 क्वेश्चन.
रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स जे आपल्याला प्रिलिम्सला पण होतं, ऑब्विसली थोडी याची लेवल वाढणार आहे. तो मॅथमॅटिकल ॲबिलिटीचे 30 क्वेश्चन, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्सचे 30 क्वेश्चन, इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. म्हणजे टियर 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की इच क्वेश्चनला 2 मार्क्स होते, इथं इच क्वेश्चनला 3 मार्क्स आहे. 63 जा 180 मार्क्स होऊन राहिलं. आणि 1 आवर फॉर इच सेक्शन, म्हणजे यातला जो प्रत्येक सेक्शन आहे, जसं मॅथ्स आहे, मॅथ्सला 1 तास, रिझनिंग आहे तो रिझनिंगला 1 तास, असा हा पहिला सेक्शन राहील, सेक्शन 1. सेक्शन 2 मध्ये बघा काय आहे, इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रहेन्शन, पॅसेज वगैरे जसं म्हणू आपण, आणि जनरल अवेअरनेस. पुन्हा जनरल अवेअरनेस इथे सुद्धा आहेत. इथे इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रहेन्शनचे 45 क्वेश्चन आहे. अगेन इच क्वेश्चन कॅरी 3 मार्क्स. आणि जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन. टोटल 45 आणि 25 बघितलं तर 70 होऊन राहिले, आणि 70 त्रिक आपले होऊन राहिले 210. इथेही जर आपण बघितलं तो या पूर्ण सेक्शनसाठी, म्हणजे 1 तास इथे, 1 तास इथे, 1 तास इथे आणि 1 तास इथे, इच सेक्शन साठी आपल्याला 1 आवर दिलेला आहे. आणि जर समजा हँडिकॅप कॅन्डिडेट असेल तो त्याला 20 मिनिट काय भेटतील, 1 आवर अँड 20 मिनिट फॉर द कॅन्डिडेट इलिजिबल फॉर स्क्राईब. म्हणजे जो स्क्राईब घेऊन जातो त्याला 20 मिनिट इच सेक्शन साठी एक्स्ट्रा मिळतील. त्याच्यानंतर हा झाला सेक्शन 1, सेक्शन 2, आणि थर्ड आहे सेक्शन 3. सेक्शन 3 मध्ये आपल्याला कम्प्युटर नॉलेजची टेस्ट आहे. कम्प्युटर सुद्धा आहे इथं. कम्प्युटर आहे आपल्याला 20 क्वेश्चन, आणि पुन्हा एका क्वेश्चनला 3 मार्क आहे. 20 त्रिक 60 इथंही उरलं आपलं. 15 मिनिट आपल्याला इच सेक्शन साठी, म्हणजे इथं दिलेलं आहे बघा, फॉर सेक्शन 3 आणि 4 15 मिनिट इच. म्हणजे तिसरा आणि चौथा जो आहे तो एका याला किती, 15 आहे. तो आता जनरल जो पेपर राहतो तो इथपर्यंतच राहतो. आता जर समजा डाटा एंट्रीसाठी, म्हणजे स्टॅटिकल डिपार्टमेंट वाला जो आहे त्याच्यासाठी डाटा एंट्रीची जी स्पीड आहे, म्हणजे एखाद्याने जर समजा त्या पोस्ट साठी भरलेला असेल तर 1 डाटा एंट्री टास्क आणि 20 मिनिट फॉर कॅन्डिडेट इलिजिबल, म्हणजे जो स्क्राईब घेऊन चालला आहे त्याच्यासाठी 20 मिनिट, म्हणजे 5 मिनिट एक्स्ट्रा भेटत आहे टाईप करायसाठी. ठीक आहे. तो अशा प्रकारे हा टियर 2 चा पेपर आहे. याच्यामध्ये समजा आता जे स्टॅटिस्टिकल साठी होते त्यांच्यासाठी पण एक वेगळा पेपर राहतो, पेपर 2. पण हा मी जसं सांगितलं ज्या पर्टिक्युलर 1-2 पोस्ट आहे आणि ग्रॅज्युएशन मध्ये ज्यांचं स्टॅटिस्टिक आहे त्यांच्यासाठीच राहतो. 100 क्वेश्चन, इच क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स, म्हणजे 2 तास आपल्याला टाइम भेटत आहे. आणि जर स्क्राईब वाला असेल तर 2 तास 40 मिनिट. तर असं ही टियर 2 ची एक्झाम आहे. म्हणजे टियर 1 आणि टियर 2 अशा 2 फेजेस मध्ये ही एक्झाम होते. ठीक आहे. So this is all about जे आहे SSC CGL नोटिफिकेशन. अगेन आय हायलाइट टू यू दॅट आपली जी एक्झाम फॉर्म भरण्याची तुमची डेट आहे ती 9 जून पासून स्टार्ट झालेली आहे. 4 जुलै पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. बट एंड डेटची तुम्ही वाट बघू नका, आधीच थोडासा लवकर फॉर्म भरून घ्या. वॅकन्सी भरपूर आहेत ऍज कम्पॅरेटिव्ह मागच्या 9-10 वर्ष जर आपण बघितलं, तुम्ही जर सांगितलं 3rd हायएस्ट नंबरच्या वॅकन्सी आपल्याला आलेल्या आहेत. आणि याच्यात अजून जे आहे वॅकन्सी वाढण्याचे चान्सेस आहे. किंवा जे विद्यार्थी आता, म्हणजे आधी मधात असं झालं होतं की बरेच वर्ष SSC ची एक्झाम झाली नव्हती, पण लास्ट आपण 2-4 वर्षापासून बघत आहे की SSC कंटिन्युअसली होत आहे. तो जे ग्रॅज्युएशनला विद्यार्थी आहे ते सुद्धा याच्यासाठी प्रिपेअर करू शकतात. चांगल्या प्रकारे प्रिपेअर करायला पाहिजे. याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आहे. जनरल अवेअरनेस जर आपण करतो तर बाकीच्या एक्झाम सुद्धा आपल्याला, म्हणजे रेल्वे आणि SSC तर आपल्याला एक सोबत जे आहे ते प्रिपरेशन करता येते. तर आता या सर्वांसाठी जे आहे आपल्या इथे एक 23 जुलैला, सॉरी 23 जूनला एक बॅच सुरू होत आहे, ज्याचा टायमिंग आहे 10 AM to 12 AM. याच्या आधी एक 9 जूनला बॅच सुरू झालेली आहे ऑलरेडी. जर कोणाला ती जॉईन करायची असेल तर 9 जूनची बॅच सुरू झालेली आहे. तिचा टायमिंग आहे मॉर्निंग 8 ते 10 AM. जर तुम्हाला लवकर प्रिपरेशन करायचं आहे तर तुम्ही ही बॅच पण जॉईन करू शकता. आणि थोडा वेळ असेल तर 23 जून पासूनची बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. यासोबतच आपण जे आहे याचा जर अभ्यास करतो तर बँकिंग किंवा MBA CET, रेल्वे, या सर्व गोष्टीसाठी जे आहे आपण अपेअर होऊ शकतो नक्कीच. तो वेळ न गमावता लवकर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि आपली जी सीट आहे बॅच साठी रजिस्टर करा. आपला जो क्लास आहे, ठीक आहे, तो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे आहे. आपल्या क्लासचं ऍप सुद्धा आहे. आणि मोस्टली आपल्या विदर्भामध्ये जर बघितलं तर आपला एकुलता एक क्लास असा आहे जो तुम्हाला क्वेश्चन इंग्लिशमध्ये देत आहे आणि एक्सप्लेनेशन त्याचं पूर्णपणे तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये क्वेश्चन, मराठीमध्ये एक्सप्लेनेशन, आणि व्यवस्थितरित्या पूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स लेवल पर्यंत तुम्हाला सर्व शिकवलं जाणार आहे.
तर तुमच्या बेटर रिझल्टसाठी आणि सरकारी नोकरीचं तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसबीटी अकॅडमीला नक्कीच व्हिजिट करा आणि आपली सीट बुक करा. थँक्यू अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम.